भक्तांना मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यांच्यावर कारवाई करावी, पुजारी हटाव, मंदिर बचाव अशा प्रकारे घोषणा देत ज्योतिबा डोंगरावरील गुंड प्रवृत्तीच्या मुजोर पुजाऱ्यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी कोल्हापुरात ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला। काही दिवसांपूर्वी परिते गावातील भाविक ज्योतिबाचे दर्शन घेण्यासाठी डोंगरावर गेले होते। त्यावेळी भाविक आणि पुजारी यांच्यात मोठा वाद होऊन जोरदार हाणामारी झाली होती। तेव्हापासून ग्रामस्थांच्यात संतापाची भावना आहे। जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मुजोरी पुजाऱ्यांची कायमस्वरूपी हकालपट्टी करून पंढरपूरच्या धर्तीवर गरजेपुरत्या मोजक्याच पुजाऱ्यांची पगारी नेमणूक करावी आणि मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा येत्या 15 दिवसात आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मूक मोर्चाने या ठिकाणी आलेलो आहोत। एका बाजूला आम्ही भाविक भक्त ज्योतिबा मंदिरावरती दर्शनासाठी शासनकाठी घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो, परंतु त्या मुजोर पुजाऱ्यांनी परिते गावच्या लोकांच्यावरती भ्याड हल्ला करून त्यांना बेदम मारहाण केली आणि यामुळे ज्या गोष्टी घडल्या, एका बाजूला आम्ही एका भक्त म्हणून गेल्यानंतर या अशा पद्धतीने मारहाण करून आमच्यावरती चुकीच्या पद्धतीने आरोप केलेत, त्या गोष्टीचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय। एका बाजूला हे पुजारी एवढे मस्तवान झालात की जेणेकरून हे मंदिर माझं नाही, माझ्या स्वतःच्या बाच असल्यासारखं त्या ठिकाणी वागत आहेत आणि या प्रशासनाची जबाबदारी होती की ज्या लोकांनी हा भ्याड हल्ला केला त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे होती, परंतु त्या ठिकाणी झालेलं नाही। आज जिल्हाधिकारी या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष आहेत। आमची त्यांच्याकडे एवढीच मागणी असेल की असे मुजोर जे पुजारी आहेत त्यांना त्या ठिकाणावरून हटवून त्या ठिकाणी पंढरपूरच्या धर्तीवरती पगारी पुजारी नेमा आणि गरजेपुरते नेमा। कारण काय 200-300 पुजाऱ्यांची त्या ठिकाणी गरज नाही, फक्त पगारी पुजारी गरजेपुरते नेमा, एवढीच आमची या ठिकाणी मागणी असेल।